हॅलो मैत्रिणींनो, मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजची 36 साईजची पेपर कटिंग। याच्यात मी तुम्हाला ड्राफ्टिंग आणि पेपर कटिंग दाखवलेली आहे। हा व्हिडिओ अगदी सविस्तर बघा, कुठे स्किप करू नका। यात तुम्हाला मी टक्स जे फोरटक्सचे टक्स आहे त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे। ज्या त्यांना फोरटक्स ब्लाऊजची काहीच माहिती नाही आहे त्यांना तर हा व्हिडिओ नक्की बघावा, म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे। त्यानंतर मला ह्या व्हिडिओसाठी फेसबुक पेजला रिक्वेस्ट आलेली होती की फोरटक्सची 36 साईजची पेपर कटिंग दाखवा। तर चला म्हटलं, मी यूट्यूबवर पण माझ्या चॅनलवर फोरटक्सचा अजून व्हिडिओ अपलोड केलेलाच नाही आहे, तर आपण हा यूट्यूबला पण टाकूया। तर तुम्ही जर पेजवर बघत असाल तर माझ्या पेजला पण फॉलो करा आणि व्हिडिओलाही लाईक करा। त्यानंतर जो मग यूट्यूबला बघत असणार तर माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा। तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चला मग आपण ब्लाऊज कटिंग करूया। तर मी हे पेपर घेतले व्हाईट कलरचे, तर हे स्वेटरचे होते, ते मी सांभाळून ठेवले होते। तर आता आपण पहिले बॅक साईड कट करूया। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे, आपण पहिले खालून एक लाईन टाकून घेणार आहोत। तर आता आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर दिसते ते आपले ब्लाऊजचे माप आहेत। पूर्ण उंची आहे 14, त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा टाकले, 15वर पूर्ण उंची टाकून घेतली ब्लाऊजची। ही आपली पहिली स्टेप असते। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं शोल्डर। ते घेतलंय मी 36 साईजचं ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी शोल्डर घेतले 5.5, मुंडा घेते आहे 6। इकडून पण आपल्याला शोल्डरची जी साईज असते ती मोजून घ्यायची। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत छातीचे माप जे आहे त्याचा चौथा भाग 9 आणि 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन। छातीच्या मापापासून तिकडून टाकायचं आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर बघा कमरेचा चौथा भाग येतो आपला 7.5 आणि 1 इंच आपण बॅक साईडच्या टक्ससाठी एक्स्ट्रा घेतला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनचं। आता आपली बॅक साईड रेडी झाली आहे, त्याला आपण लाईन टाकून घेऊया। ही आपली मुंड्याची लाईन आहे, चेस्ट लाईन आहे ही आहे आपली मुंड्याची लाईन आणि ही आहे आपली शोल्डर। आता आपण मुंड्याच्या इथून तिरकस इथून आपण 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे आणि इथून चेस्ट लाईन ही। त्याच्यानंतर इथून आपल्याला टेप ह्या पद्धतीने लावून त्याचा मध्यन काढून घ्यायचा आहे लाईन, आणि चेस्टची जी लाईन आहे तिथून आपल्याला मुंड्याला या पद्धतीने सोप्या पद्धतीने आकार द्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या, कुठलाही साईज ब्लाऊज असू द्या, तुमचं मुंड्यात एकदम क्लिअर येईल। आता मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.25, गळा उंची आहे 10, त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं आहे शोल्डरसाठी, मग 10.5वर गळा उंची टाकून घेतली। त्याच्यानंतर खाली कमर गळ्याची रुंदी टाकली आहे मी 3वर आणि बॉक्स तयार करून घेतला आहे। आता या बॉक्समध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा गळाला आकार देऊ शकता। मी इथे गोलाकारच गळ्याला आकार देत आहे, पण गळा कट करत नाही आहे। आता आपण बॅक साईड झाली तयार, ती कट करून घेऊया। आता ही आपली बॅक साईड तयार झाली आहे। आता आपण फ्रंट साईड कट करूया। त्याच्यासाठी बघा आपल्याला बॅक साईड लागणार आहे, तर खालून आपल्याला पहिल्यांदा 1 इंचवर लाईन टाकून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी 1 इंच वर माप टाकून म्हणजे खूण करून घेते, जेणेकरून लाईन सरळ येईल आपली या पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्या साईडने म्हणजे आयुकच्या पट्टीकडनं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या साईडने या पद्धतीने, आणि ही पण लाईन आपण टाकून घेणार आहोत। तर आता ही आय हुकची जी लाईन टाकली आपण, ही आपल्या मापात किंवा त्याच्यात येणार नाही आहे, ते आपण त्याच्या बाजूला आपण ह्या पद्धतीने हे बॅक साईड ठेवून घ्यायचं आहे। आणि हे जसेच्या तसं खाली च्या पेपर जो आपला पेपर आहे खालचा, त्याच्यावर आपण जसेच्या तसं ड्रॉ करून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचं आहे। ही बॅक साईड आपल्याला या खालच्या पेपरवर
अगदी जशीच्या तशी. तर बघा आता हे झालंय ड्रॉ, फ्रंट साईडचे ड्रॉ केलंय आपण. आता आपण परत इथे आपल्याला जो आपला मुंड्याचा भाग आहे तो आपल्याला इथे लाईन करून घ्यायची आहे, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. चेस्टची पण लाईन टाकून घेतली आहे. तर ही लाईन करून आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे इथे. त्याच्यानंतर आपलं बघा आपली फिटिंगची लाईन आहे ती पण आपल्याला टाकायची आहे. इथे मी थोडा ही डार्क करून घेत आहे. जी आपली फिटिंगची लाईन आहे ती पण मी इथे टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथे काय करायचं आहे, वरून इथून मुंड्याच्या साईडने 1 इंच घ्यायचं आहे आणि खालून घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा. ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. इथून आपल्याला हे 1 इंच खालून 1.5 इंच आणि वरून 1 इंच या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा इथून आपण अर्धा इंच घेऊ, म्हणजे फ्रंट साईडचा आपला जो मुंड्याला आकार येतो तो 1 इंच वर येत आहे. आणि आपण पुढच्या साईडचा जो मुंड्याचा आकार आहे तोही देऊन घेतलेला आहे इथे. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे खालून 3 इंच क्रॉसपट्टीसाठी. इकडून पण आपण 3 इंच डायरेक्ट घेणार आहोत आणि पट्टीच्या साह्याने ते आपण लाईन टाकून घेऊया. इथून आपल्याला क्रॉसपट्टी जिथं 3 टाकली तिथून आपल्याला वरती 1 इंच घ्यायची आहे. आता ह्या पद्धतीने आपण टेप ठेवून घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टीला आपण या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने क्रॉसपट्टी काढू शकतात. आता आपण बॅक साईडला 2.25चा गळा घेतलेला होता, गळा रुंदी. इथे पण आपण 2.25 घेऊया. पुढच्या साईडचा गळा आहे 6.5. मी इथे 7 वर उंची टाकली आणि 2.5 वर गळा रुंदी इथे घेतलेली आहे. बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला आकार देऊन घेऊया. इथेही तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही गळ्याला आकार देऊ शकतात, कोणताही. आता बघा इथे तुम्ही आता याच्या पुढे लक्षपूर्वक बघा. आता बघा इथून म्हणजे क्रॉस मी तुम्हाला सांगते, इथून तुम्हाला इथे लावायचं आहे आणि इथून इथे लावायचं. आता इथून ह्या पद्धतीने टेप लावला, त्याचा मी इथे मध्य काढला. त्याच्यानंतर काढायचा आहे मध्य तुम्हाला इथून तर क्रॉसपट्टी जिथं आहे तिथे तुम्हाला त्याचा पण मध्य इथे काढून घ्यायचा आहे. कुठल्याही साईडला तुम्ही हे पॉईंट या पद्धतीने काढून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे तुम्ही 2.5-3चा घ्यायचं आहे टक्स. मी ते 3चा घेतलेला आहे. अगदी बारीक टक्स घ्यायचा आहे आपल्याला. मी ते टक्सची पण लाईन टाकून घेते आहे अगदी पाव इंचचा. आता इथे मी 2 इंचची टक्स घेते. तुम्ही 2.5 पण घेऊ शकता. मी इथे 2चा घेतलेला आहे. त्यानंतर रुंदीला मी इथे घेत आहे पाऊण इंचचा इथे मी हे टक्स घेतलेले आहे आणि मी त्याची पण लाईन टाकून घेत आहे. त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला ह्या दोन्ही टक्सचं अंतर मोजायचं आहे. तर आता ह्या दोन्ही टक्सचं अंतर किती येतं, माझं इथे 2.25. ठीक आहे. आता या पद्धतीने मी या साईडला पण 2.25 घेतलेले आहे. त्याच्यानंतर बघा इथून पण इथं आपल्याला मोजायचं आहे 2.25च घ्यायचं आहे आणि इथं पण मी घेत आहे 2.25 या पद्धतीने. तर ही पण 2.25 आलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला असं तिरकस पट्टी ठेवून डायरेक्ट हा टक्स इथे घेऊन घ्यायचा आहे आणि इथून हा पण टक्स आपल्याला तिरकस इथे घेऊन घ्यायचा आहे. साधारण तो मुंड्याच्या साईडला त्या बॉक्सपासून 1 इंचवर येईल. आता इथे पण आपल्याला बारीक टक्स घ्यायचा आहे. हा मग साधारण पाव इंचची येईल असं आपण तो लाईन टाकून घ्यायच्या आहेत. या तिघी टक्स फक्त आपला हा जो क्रॉसपट्टीचा आहे तो टक्स आपल्याला पाऊण इंचचा घ्यायचा आहे. आता बघा ही आपण कटही करून घेत आहोत, म्हणजे हा एक्स्ट्रा आपण काढून घेऊया म्हणजे तुम लक्षात येईल. तर बघा आता मी हा पुढचा पण मुंड्याला आकार देऊन घेत आहे या पद्धतीने.
तर ही टक्स मोजण्याची जी पद्धत आहे या पद्धतीनेच तुम्ही टक्सचे अंतर हे चारी टक्सचं अंतर हे सारखंच आलं गेलं पाहिजे. 2.25 आलेलं आहे. म्हणजे जर तुमचं हे 2.25 आलं म्हणजे तुमचं हे 4 टक्सचं ब्लाऊज कंप्लीट क्लिअर आहे. त्यानंतर तुम्ही हे कट करू शकतात. याच्यात तुम्हाला फक्त क्रॉसपट्टीच कट करायची आहे या पद्धतीने. तर बघा मैत्रिणींनो, हे कटई मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे. तुम्हाला ही कटई समजली का? याच्यात तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील ते पण तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. अजून माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.